विद्यार्थी आहेत त्या 13 विद्यार्थ्यांना कुठले 3 प्रॅक्टिकल असतील? लॉंग एक्सटेंड मध्ये असेल स्प्रिंग मास ऑसिलेटर, शॉर्ट मध्ये असेल रेझोनन्स ट्यूब आणि ऍक्टिव्हिटी मध्ये यूज ऑफ मल्टीमीटर. ओके. दुसरा जो काही सेट आहे त्या दुसऱ्या सेट मध्ये 12 विद्यार्थी असतील. त्यामध्ये पहिला कोणता असेल? लॉंग एक्सपेरिमेंट, रेझोनन्स ट्यूब. शॉर्ट मध्ये काय करणार तुम्ही? स्प्रिंग मास ऑसिलेटर. आणि तिसरा जो काही ऍक्टिव्हिटी आहे दॅट केस वी यूज सेकंड पेंडुलम. समज वाढनो, हे 2 सेट तुमच्यासाठी असतील. आता सुरुवातीला मी सिक्वेन्सने जातो. पहिले लॉंग एक्सपेरिमेंट करून दाखवतो तुम्हाला. नाही, एक लॉंग एक्सपेरिमेंट, एक ऍक्टिव्हिटी, याप्रमाणे जाऊया आपण. पेज नंबर 50 वरती वाढनो एक्सपेरिमेंट नंबर 6 रेझोनन्स ट्यूब असं लिहिलेलं आहे. ओपन पेज नंबर 50. पेज नंबर 50 ओपन केला का तुम्ही? रेझोनन्स ट्यूब असं टायटल दिलेलं आहे. त्यामध्ये एम काय दिलेलं आहे वाचा? टू डिटरमाइन द स्पीड ऑफ साऊंड इन एअर ऍट अ रूम टेम्परेचर. मला काय डिटरमाइन करायचं आहे प्रॅक्टिकल मध्ये? स्पीड ऑफ द साऊंड. काय डिटरमाइन करायचं आहे? स्पीड ऑफ द साऊंड इन एअर ऍट अ रूम टेम्परेचर. आता स्पीड म्हणजेच काय माहिती आहे तुम्हाला? कशाला म्हणतो आपण स्पीड? डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्हाला क्वेश्चन काय विचारतो एक्झाम मध्ये? व्हॉट इज मीन बाय स्पीड? व्हॉट इज द एसेंट ऑफ स्पीड? स्पीडचं फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे ना? डिस्टन्स आहे म्हणजे मीटर, टाइम आहे म्हणजे सेकंड. सो व्हॉट इज द एसेंट ऑफ स्पीड? मीटर पर सेकंड. सीजीएस मध्ये काय लिहिणार तुम्ही? मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर. सेकंड